नमस्कार मंडळी. 31 मार्च पूर्वी इन्कम टॅक्ससाठी आपल्याला काही गोष्टी काळजीपूर्वक पूर्ण करून घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे टॅक्स कमी करण्यासाठी किंवा टॅक्स वाचवण्यासाठी आपण जी गुंतवणूक करतोय टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट, त्या 31 मार्च पूर्वीच आपल्याकडून भरल्या गेल्या पाहिजेत. 31 मार्च नंतर जर आपण पेमेंट केलं तर ते या आर्थिक वर्षात पकडलं जाणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वकरित्या 31 मार्च पूर्वीच आपले सगळे इन्व्हेस्टमेंट पूर्ण करून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, जे पगारदार आहेत त्यांनी न्यू रेझ्यूम किंवा ओल्ड रेझ्यूम हे सिलेक्ट करायचं आहे, आपल्या कंपनीत कळवायचं आहे. त्यानुसार जो काही TDS होईल तो कपात करून घ्या आणि 31 मार्च पूर्वी तोही आपण भरून घ्या. ज्यांचं उत्पन्न 5 लाखाच्या आत आहे, पगार असेल किंवा व्यावसायिक उत्पन्न, त्यांनी न्यू किंवा ओल्ड रेझ्यूमचा फारसा विचार करण्याची तशी गरज नाहीये. दुसरी महत्वाची बाब, या आर्थिक वर्षात 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत आपण जे काही व्यवहार केलेत, बँकेच्या खात्यामध्ये असेल किंवा रोखीत असतील, त्या व्यवहारांचे सगळे तपशील आपल्याला ठेवायचे आहेत. पैसे कुठून आले, कशासाठी आपण भरलेत, याचे डिटेल्स आपल्याकडे असले पाहिजेत. त्यानंतर जर आपण एखादी प्रॉपर्टी घेतली असेल किंवा विकली असेल, त्यावर प्रॉपर्टी गेन किंवा कॅपिटल गेन टॅक्स येतो का, तेही आपल्याला पाहायचं आहे. काही व्यक्ती शेअर ट्रेडिंग करतात, त्यामध्ये जर आपल्याला प्रॉफिट असेल तर बहुतांशी वेळे आपल्याला ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. तो आपल्याला 31 मार्च पूर्वी भरायचा असतो. शेअर ट्रेडिंगमध्ये लॉस जरी असेल तरी तो आपल्याला इन्कम टॅक्सला दाखवावा लागणार आहे. तो जर दाखवला नाही तर पुढील वर्षी त्या लॉसचं सेट ऑफ किंवा त्याची वजावट आपल्याला मिळणार नाही. इतर ट्रान्झॅक्शन असतील, जसं क्रेडिट कार्डवरची खरेदी, त्याचं पेमेंट, त्यानंतर नवीन FD केल्यात, या सगळ्या आपण पाहायच्या आहेत. कारण आपण आपलं असलेलं उत्पन्न आणि आपण जो काही खर्च दाखवतोय याचा ताळमेळ आपल्याला 31 मार्च पूर्वीच करून घ्यायचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. जे व्यावसायिक आहेत, बिझनेसमन, त्यांनी काय काळजी घ्यायची, एकतर त्यांनी पहिल्यांदा सगळे आपले जे टॅक्सेस आहेत ते पे करून घ्यायचे. GST, इन्कम टॅक्स, PF, ESIC, प्रोफेशनल टॅक्स. हे आपले जे इन्शुरन्स आहेत, वाहनावर असेल, स्टॉकवर असेल, मशिनरीवर असेल, शेडवर असेल, त्याचं पेमेंट मुद्रित करून घ्यायचं आहे. सेल परचेस जे आहेत ते व्यवस्थित दाखवले गेलेत का, व्यवसायातल्या ज्या देणी आहेत, डेटर्स, क्रेडिटर्स, हे तुम्ही तपासून घ्यायचे आहेत. त्यानंतर बँकेचं जर कर्ज काढलं असेल तर कर्जाचे हप्ते नियमित आहेत का पहा. बँकेने लावलेलं व्याज, त्यानंतर जे चार्जेस आहेत त्याची तपासणी करून घ्या. ज्यांनी CC काढलेली आहे, कॅश क्रेडिट आहे, त्यांनी एक लक्षात ठेवा, CCच्या 5 पट आपला टर्नओव्हर असायला हवा. 10 लाखाची CC असेल तर 50 लाखाचा टर्नओव्हर आपल्याला ठेवायचा असतो. त्यामुळं या सगळ्या गोष्टींची काळजी आपण वर्ष संपण्याआधीच घेतली पाहिजे. त्यानंतर आपण काहीही स्टेप्स घेऊ शकत नाही. फार मर्यादित गोष्टी असतात ज्या आपण त्यानंतर करू शकतो. या सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण करा आणि आपला पुढचा त्रास तुम्ही टाळा. धन्यवाद.